नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता काही वेळापूर्वी मी एक क्विज टाकला होता आपल्या टेलिग्राम चॅनेलवर. त्यामध्ये मी विचारलं होतं की इकॉनॉमिक्स या विषयातील कुठल्या टॉपिकवर आपल्याला लेक्चर हवं आहे. तर सगळ्यांनी मला सांगितलं की आपलं व्यापार तोल आणि व्यवहार तोल या विषयावर आपल्याला लेक्चर हवं आहे. तर त्यासाठी मी आजचा लेक्चर बनवलेला आहे, ज्यामध्ये मागील वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करून कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारतात त्यावर आजचं हे लेक्चर आहे. म्हणजे जे नवीन विद्यार्थ्यांसाठी, ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा लेक्चर आहे. जे विद्यार्थी 2 दिवसांवर एक्झाम देणार आहे, ज्यांना रिव्हिजनची गरज आहे, त्या विद्यार्थ्यांसाठीही आजचं लेक्चर आहे. त्यामुळे मित्रांनो, आत्ता वेळ न घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक. तर आता व्यापार तोल आणि व्यवहार तोल यामध्ये मुळात पहिली गोष्ट अशी असते की काही विद्यार्थ्यांना व्यापार तोल आणि व्यवहार तोल यातील फरकच माहीत नसतो किंवा कन्सेप्टच क्लिअर नसतात. तर आता सध्या आपण व्यापार तोल आणि व्यवहार तोलच्या या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. आता व्यापार तोल म्हणजे काय? तर व्यापार तोल म्हणजे एका वर्षातील देशाच्या वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या म्हणजे आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत यामधील जो फरक असतो त्याला व्यापार तोल बोलतात. ओके. आणि व्यवहार तोल म्हणजे काय? तर एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड्स जे असतं त्या रेकॉर्ड्सला व्यवहार तोल बोलतात. आता त्या रेकॉर्ड्समध्ये काय काय असतं? तर त्या रेकॉर्ड्समध्ये देशाला इतर सर्व देशांकडून येणारी सर्व एनी व त्यांना द्यावी लागणारी देणी यांचा समावेश असतो. आता एनी व देणी यामध्ये गव्हर्नमेंटसुद्धा असतं, सोबतच प्रायव्हेट जे काही असेल ते सगळं या एनी आणि देणीमध्ये असतं. त्यालाच व्यवहार तोल बोलतात. ओके. त्या रेकॉर्ड्सला. ओके. आता व्यवहार तोल आणि व्यापार तोल याच्यामध्ये व्यापार तोलामध्ये फक्त वस्तूंच्या आयात निर्यात तिथून निर्माण होणाऱ्या एनी व देणीचा समावेश असतो. आता कशाचा समावेश असतो? तर वस्तूंच्या आयात निर्यातीतून निर्माण होणाऱ्या एनी आणि देणीचा. तर व्यवहार तोलामध्ये वस्तूंशिवाय सेवांच्या सुद्धा देवाणघेवाणीतून तसेच कर्ज व गुंतवणुकीच्या व्यवहारातून निर्माण होणाऱ्या एनी आणि देणी यांचा समावेश असतो. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या की व्यवहार तोलामध्ये एनी आणि देणी असतात किंवा देवाणघेवाण असतेच, पण वस्तूंशिवाय सेवांचीही असते आणि सोबतच कर्ज व गुंतवणुकीच्या व्यवहारातून निर्माण होणाऱ्या एनी आणि देणीसुद्धा असतात. व्यवहार तोलामध्ये आपल्या व्यवहार तोलाचे जे चालू खाते आणि भांडवली खाते असे 2 पार्ट पडतात. ठीक आहे. तर ह्या चालू आणि भांडवली खात्यामध्ये चालू खाते जे असते त्या चालू खात्यापैकी म्हणजे दृश्य खाते म्हणजेच व्यापार खाते जे असतं ते व्यापार तोलामध्ये असते. त्यालाच व्यापार तोल बोलतात. ओके. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्यवहार तोलाच्या चालू खात्यापैकी व्यापार खाते म्हणजेच दृश्य खाते म्हणजेच व्यापार तोल होय. आणि व्यवहार तोलाचे 2 पार्ट पडतात, चालू खाते आणि भांडवली खाते. आता चालू खात्यामध्ये काय काय येतं? तर चालू खात्यामध्ये जी काही इन्कम जी असते ती सतत चालू असेल तर त्याला चालू खाते बोलतात. आता भांडवली खात्यामध्ये कसं की कसं असतं की आता कर्ज ज्यावेळेला माझ्याकडे पैसा येईल त्यावेळेला मी कर्ज घेईल किंवा ज्यावेळेला माझ्याकडे पैसे कमी असतील त्यावेळेला मी कर्ज घेईल किंवा देईल, अशा प्रकारचं असतं. ओके. आता चालू खाते कसं असतं की महिन्याच्या महिन्याला पैसे येत राहतात किंवा महिन्याच्या महिन्याला पैसे जात असतात. तर ते कशा प्रकारे? आता दृश्य खाते, व्यापार खाते यामध्ये काय असतं की या खात्यावर वस्तूंच्या आयात निर्यातीचे व्यवहार मांडले जातात. ही पहिली गोष्ट, त्यालाच आपण व्यापार तोल बोलतो. आता अदृश्य खाते आणि दृश्य खाते असे त्या चालू खात्यामध्ये 2 पार्ट पडतात. दृश्य खात्यांमध्ये वस्तूंच्या आयात निर्यात असतात, पण अदृश्य खात्यामध्ये सेवांची देवाणघेवाण होते. परकीय कर्जावरील व्याज, व्यवहार, गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न. ओके. ट्रान्सफर पेमेंट्स, परदेशस्थ भारतीयांनी देशात पाठवलेले पैसा, तसेच नातेवाईक मित्रांना वगैरे दिलेले गिफ्ट्स. आता परदेशातून एखादा मुलगा आहे तो आपल्या आईवडिलांना पैसे पाठवत असेल तर तो महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवेल ना, थोडे ना वर्षातनं कधीतरी 1 दिवस पैसे पाठवणं, म्हणून त्याला चालू खात्यामध्ये टाकलेलं आहे. ओके. आणि ज्या सेवा ज्या असतात त्या सेवांमध्ये काय असतं की बँकिंग सेवा, विमा, पर्यटन, तांत्रिक सेवा, पोस्ट सेवा या सगळ्या सेवा आहेत त्या अदृश्य खात्यामध्ये आहेत. ओके. आता दुसरी गोष्ट म्हणजे भांडवली खाते. भांडवली खात्यामध्ये काय असतं की या खात्यावर कर्ज व गुंतवणूक व्यवहार मांडले जातात. म्हणजे रेकॉर्ड्स मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं. तर या खात्यावर कर्ज व गुंतवणूक व्यवहार मांडले जातात. या व्यवहारांचं वर्गीकरण 2 आधारावर केलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे अल्पकालीन, म्हणजेच 1 वर्षापर्यंत जे असतं ते कर्ज, आणि दुसरं म्हणजे दीर्घकालीन व्यवहार. अल्पकालीन व्यवहार आणि दीर्घकालीन व्यवहार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईप असतात. त्या टाईपमध्ये कसे खाजगी आणि
सार्वजनिक हे 2 टाईप असतात भांडवली खात्यामध्ये. आता त्यामध्ये बाह्य मदत जी असते, अल्पकालीन कर्जे, परकीय गुंतवणूक, बाह्य वाणिज्यिक कर्जे, बँकिंग भांडवल, ठेवी आणि इतर प्रवाह, पोर्टफोलिओ गुंतवणूक यांचा भांडवली खात्यांमध्ये समावेश होतो. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून जे काही मी तुम्हाला आता शिकवलं, या सगळ्या गोष्टींमधून निष्कर्ष काय लावायचा, तर निष्कर्ष असा लावता येतो की खाते किंवा व्यापार खाते सतत तूट असून ती वाढतच गेलेली आहे. यामध्ये म्हणजे चालू खात्यांमध्ये सतत तूट होती आणि ती सतत वाढतच गेली. 1991-92मध्ये पासून जर तुम्ही पाहायला गेलं तर अदृश्य खात्यावर शेष आढळून आला होता, जो 1991-92 पासून सारखा शेष तो वाढतच होता. पण 2009 आणि 10मध्ये पहिल्यांदा तो मागील वर्षाच्या तुलनेत कमी प्राप्त झाला. ओके. 2009-10मध्ये तो मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी कमी प्राप्त झाला. यावर्षी म्हणजे कधी 2009-10मध्ये. आतापर्यंत फक्त 3 वर्ष अदृश्य खात्यावरील शेष हा दृश्य खात्यावरील तुटीपेक्षा अधिक ठरला आहे. ओके. तो कधी 2001-2मध्ये, 2002-3मध्ये आणि 2003-4मध्ये. आपण पुढच्या स्लाईडवर पाहणार आहोत. ओके. 2001-2मध्ये ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सगळ्यात वरती बघा, म्हणजेच चालू खात्यावर या 3 वर्षी शेष प्राप्त झाला होता. कधी तर 2001-2मध्ये, 2-3मध्ये आणि 3-4मध्ये या चालू खात्यावर शेष सर्वाधिक जास्त होता. 2004-5 पासून पुन्हा चालू खात्यावर तूट प्राप्त झाली आणि तेव्हापासून ती सतत वाढतच चालली आहे. ओके. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडवली खात्यावर अनेक वर्षांपासून शेष प्राप्त होत आहे. 2007-8मध्ये महत्तम स्तरावर पोहोचला होता. म्हणजे तो शेष 2007-8मध्ये महत्तम स्तरावर पोहोचला होता. तेव्हापासून मात्र त्यात मोठी घट होत आहे. ओके. म्हणजे भांडवली खात्यावर अनेक वर्षांपासून शेष वाढत होता, त्यात 2007-8मध्ये सगळ्यात जास्त झाला आणि त्यानंतर मग त्यामध्ये घट हळूहळू निर्माण व्हायला लागली. ओके. आता रुपयाची परिवर्तनीयता. ओके. आता तुम्हाला आता नवीन विद्यार्थी जरी असेल त्याला तर समजलंच असेल की व्यापार तोल आणि व्यवहार तोल हे काय आहे, म्हणजे यातली फरक काय आहे या दोनमधला, याच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण हळूहळू पुढे जायला लागलेलो आहे. आता जर तुम्ही एखादं पुस्तक वाचत बसला असाल किंवा पुस्तक जर वाचलं असेल तर तुम्हाला समजून येईल की ज्या विद्यार्थ्यांनी व्यापार तोल व्यवहार तोल हा धडा वाचला असेल त्यांना समजेल की खूप मोठा धडा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अजून वाचलंच नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी जर आपलं लेक्चर पाहून नंतर मग तो धडा वाचला तर तुम्हाला एकदम नीटची समजेल. कारण की आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर पहिली गोष्ट म्हणजे एकदम कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करण्यासाठी आहे. पण त्यातूनही तुमच्या कन्सेप्ट जर समजा क्लिअर झाल्या नाहीत तर मग पुढे काय करायचं, तर त्यासाठी मी सांगतो की तुम्ही पुस्तक वाचू शकता. कारण की कसं आहे, आता हे जुने विद्यार्थी आहेत, ते जुने विद्यार्थी त्यांनी अगोदर अभ्यास केलेला आहे आणि त्यांची 4 तारखेला एक्झाम आहे, त्यामुळे त्यांना रिव्हिजनची गरज आहे. त्यामुळे मी जे काही शिकवेल त्यांना पटपट ते कळत जाईल. ओके. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना थोडंफार का होईना कन्फ्युजन होईल. मी कन्सेप्ट क्लिअर करणार, मी 100% कन्सेप्ट क्लिअर करणार, पण तरी कन्फ्युजन झालं तरच तुम्ही पुस्तक पहा, असं माझं सांगण्याचा अर्थ आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. ओके. लाईक केल्याने म्हणजे मला समजेल की ओके तुम्हाला लेक्चर आवडत आहेत. अशाच पद्धतीने मग मी इतर लेक्चर बनवत जाईल. ओके. तर रुपयाचं परिवर्तनीयता. तर रुपयाची परिवर्तनीयतामध्ये काय आहे की एखादे चलन इतर देशाच्या चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते. ओके. व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे किंवा मर्यादा ह्या नसतात तेव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. समजलं. एखादे चलन जे आहे ते इतर देशाच्या चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते, मुक्तपणे विनिमय होतो त्या चलनाचा. पण अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे किंवा सरकारी मर्यादा त्या चलनावर नसते तेव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. आता भारतातील सद्यस्थिती काय आहे, तर भारतात 1992 पूर्वी मोठ्या प्रमाणात विनिमय बंधने किंवा त्यावर ते नियंत्रण होते. आता ही विनिमय नियंत्रण जी होती ती फेरा कायदा 1973चा जो आहे त्या अंतर्गत लादण्यात आली होती. ओके. ही नियंत्रणे फेरा कायद्याने लादण्यात आली होती आणि हा फेरा कायदा कधीचा होता, तर 1973चा होता. ह्यावर प्रश्न असतो. सरळ सेवा जर तुम्ही देत असाल तर सरळ सेवामध्ये सुद्धा प्रश्न कधी पडतो की फेरा कायदा कधीचा आहे, तर फेरा कायदा हा 1973चा आहे. ओके. तर 1992-93 अर्थसंकल्पात सरकारने LERMS म्हणजे लिबरलाइज एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टम ह्या व्यवस्थेची घोषणा केली 1992-93मध्ये. त्यानुसार 1 मार्च 1992 पासून दुहेरी विनिमय पद्धती लागू करण्यात आली. आता ही दुहेरी विनिमय पद्धत काय आहे, याची कन्सेप्ट काय आहे, सगळं काय आपण खोलून पूर्ण एकदम ऑपरेशनच करून टाकूया आज त्याचा.
तर दुहेरी विनिमय दर पद्धत काय असते, तर निर्यात उत्पन्नाच्या 60% परकीय चलनाचा विनिमय मुक्त बाजार दराने केला जात असे. ओके, निर्यात उत्पन्नाचा जो 60% परकीय चलनाचा विनिमय जो असतो तो मुक्त बाजार दराने केला जात असे. या उत्पन्नाचा वापर मुक्तपणे वस्तू सेवांच्या आयातीसाठी करता येईल. ओके, हा 60% आपले झाले. आता उरलेले 40% जे होते ते 40%चं काय करायचं, तर ते उरलेले 40% होते ते परकीय चलनाचा विनिमय सरकारी दराने केला जात असे. ओके, हे चलन RBIला अधिकृत डीलर्स मार्फत विकावे लागेल आणि RBI हे चलन आवश्यक आयातीसाठी उपलब्ध करून देईल. बस, जास्त काय नाही. 60% इकडे आणि 40% तिकडे. परत एकदा सांगतो, निर्यात उत्पन्नाच्या 60% परकीय चलनाचा विनिमय फक्त मुक्त बाजार दराने केला जात होता. ओके, आणि या उत्पन्नाचा वापर मुक्तपणे वस्तू व सेवांच्या आयातीसाठी करता येत होता आणि उरलेले जे 40% होते ते परकीय चलनाच्या विनिमय सरकारी दराने केला जात असे. आणि हे चलन जे होते ते RBIला अधिकृत डीलर्स मार्फत विकावे लागायचे आणि RBI हे चलन आवश्यक आयातीसाठी उपलब्ध करून द्यायचं. 1993-94 सरकारने रुपया व्यापार खात्यावर म्हणजेच दृश्य खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केला. 1993-94 सरकारने रुपया व्यापार खात्यावर केला, म्हणजेच कुठे, चालू खात्यावर. ओके, 1994-95 तत्कालीन वित्तमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्याची घोषणा, ही व्यवस्था मार्च 1994 पासून सुरू झाली. ओके, म्हणजे मी काय सांगितलं, चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केला रुपया. ओके, रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबत शिफारशी करण्यासाठी सरकारने 8 फेब्रुवारी 1997 रोजी S. तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. अगोदर मनमोहन सिंग यांनी काय केलेलं की चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केला आपला रुपया 1994-95 याची घोषणा मार्च 1994 केली. पण आता भांडवली खात्यावर पण करणं गरजेचं आहे ना. तर रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी त्याची शिफारस करण्यात आली आणि सरकारने काय केलं की 8 फेब्रुवारी 1997 रोजी S. तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीने नंतर शिफारस केली आणि त्या शिफारशीनुसार रुपया भांडवली खात्यावर एका टप्प्यात परिवर्तनीय करण्याऐवजी तो 3 टप्प्यांमध्ये म्हणजे 1999 पासून ते 2000 या वर्षाअखेर 3 टप्प्यात करावा असं सांगण्यात आलं. मात्र जुलै 1997 पूर्व आशियाई संकटामुळे यांच्या शिफारशीकडे कोणी लक्षच दिलं नाही. कारण त्या देशाची चलने भांडवली खात्यात पूर्ण परिवर्तनीय होते, त्यामुळे त्यांच्या शिफारशीकडे कोणी लक्षच दिलं नाही. पण नंतर काय झालं की, एक सेकंड, आपण पेज नीट घेऊया. तुम्हाला समजत असेल तर लाईक करा मित्रांनो, आणि जर समजत नसेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी काहीतरी त्यावर ऑप्शन काढेल आणि आपण समजा टेलिग्रामवर जर तुम्ही असाल तर टेलिग्रामवर मग आपण व्हॉईस सेशन घेऊया लेक्चरचं, जर तुम्हाला समजत नसेल तर. पण समजत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. तुम्हाला म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर करणं माझं काम आहे आणि ती क्लिअर झालीच पाहिजे, त्यामुळे तुम्ही पूर्ण सपोर्ट करा. ठीक आहे, तुम्ही प्लीज सपोर्ट करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला. आता भांडवली खात्यावर रुपयाच्या पूर्ण परिवर्तनीयबद्दल शिफारशी करण्यासाठी RBIने 2006 पुन्हा एकदा S. तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन केली. ओके, आणि या समितीने आपला अहवाल सादर केला 31 जुलै 2006. ओके, तर त्यांची तरतूद काय होती की 2010-11 पर्यंत रुपयाच्या पूर्ण परिवर्तनीयची योजना पुन्हा एकदा 3 टप्प्यामध्ये लागू करण्याचा सल्ला दिला त्यांनी. ओके, तर 3 टप्प्यामध्ये कधी, तर 2006, 2006-07 2007-09 आणि 2009-11. मात्र सरकारने याची पूर्ण अंमलबजावणी केलीच नाही. ओके, तर मे 2010 RBIने विदेशी प्रवास करणाऱ्या भारतीयांना पूर्वसंमतीविना आता $3000 पर्यंतचे विदेशी चलन परदेशात घेऊन जाण्याची संमती दिली. पूर्वी काय होते की $2000 पर्यंतच तुम्ही विदेशी चलन परदेशात घेऊन जाण्याची संमती होती, पण आत्ता 2010 पासून $3000. यावर प्रश्न असू शकतो मित्रांनो की कधीपासून किती डॉलरपर्यंतचं विदेशी चलन आपण परदेशात घेऊन जाऊ शकतो. तर 2010 पासून, मे 2010 पासून RBIने परवानगी दिलेली आहे की आपण $3000 पर्यंतचे विदेशी चलन परदेशात घेऊन जाऊ शकतो. अगोदर $2000 पर्यंत होते. आता त्यानंतर प्रश्न आला रुपयाचा विनिमय दर. तर रुपयाचा विनिमय दर जो असतो तो कसा असतो, तर दोन चलनाचा विनिमय ज्या दराने केला जातो त्या दरास त्यांचा विनिमय दर असे म्हणतात. कशाला रुपयाचा विनिमय दर बोलतात, तर दोन चलनाचा विनिमय ज्या दराने केला जातो त्या दरास त्यांचं विनिमय दर असे म्हणतात. आता चलन म्हणजे काय, तर आता अमेरिकेचं चलन काय, डॉलर, आपलं चलन काय, रुपया.
त्या पद्धतीने ह्या रुपया किंवा डॉलर ह्यालाच चलन बोलतात. तर दोन चलनाचे विनिमय ज्या दराने केला जातो त्या दरास त्यांचा विनिमय दर असे म्हणतात. आता त्या विनिमय दराचे सुद्धा दोन प्रकार असतात. तर एक निश्चित विनिमय दर जो असतो आणि दुसरा जो असतो तो तरलता किंवा बदलता विनिमय दर असतो. तर निश्चित विनिमय जो असतो ना तो कधी चेंजेस होत नाही. तर आपण पूर्ण पाहूया की दोन चलनामधील विनिमय दर जर सरकारने ठरवला असेल, आता सरकार तर मेन आहे आपल्या भारताची, तर सरकारच जर ठरवत असेल की हा विनिमय दर असेल तो स्थिर असणार, तो कधीच चेंज होत नाही. ओके. सरकार हा दर कायद्याद्वारे परकीय विनिमय बाजारात प्रत्यक्ष हस्तक्षेप करून ठरवित असते. ओके. आणि दोन चलनामधील विनिमय दर जर सरकारने ठरवला असेल तर त्याला निश्चित स्थिर असे म्हणतात, म्हणजे तो कधीच चेंज होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरता किंवा बदलता विनिमय दर. जर विनिमय दर चलनाच्या मागणी व पुरवठ्याच्या परस्पर संयोगाने ठरत असेल तर त्याला तरता किंवा बदलता दर असे म्हणतात. जर मागणी वाढली तर त्यामध्ये बदल होत असतो, म्हणजे कमी किंवा जास्त होत असतो. मागणी कमी झाली, मागणी वाढली, यावर तो डिपेंड असतो. आता रुपयाचे अवमूल्यन काय आहे, या सगळ्या कन्सेप्ट आहेत. जर आता तुमची जर एक्झाम आहे, तुम्ही अगोदर वाचलेलं आहे, त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट एक क्लिअर होत जात असतील. ओके. ह्याची मला खात्री आहे मित्रांनो, कारण की मी अगदी जीव तोडून मी तुम्हाला शिकवतो आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज लक्ष द्या. ओके. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. रुपयाचे अवमूल्यन. आता अवमूल्यन सरकारने मुद्दाम घडवून आणलेलं असतं, ही पहिली गोष्ट असते. कारण की सरकार रुपयाचं अवमूल्यन एक सेकंड आपण पुढं वर घेऊया, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे एकदम समजावून सांगता येईल मला. सॉरी. आता रुपयाचं अवमूल्यन जे असतं ते सरकार काय करतं की मुद्दाम घडवून आणतं. अवमूल्यनाद्वारे रुपयांची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करतात आणि हा सरकारचा मध्यवर्ती बँकेचा धोरणात्मक निर्णय असतो. ओके. सरकारचा किंवा आपल्या RBIचा हा धोरणात्मक निर्णय असतो. तर अवमूल्यनाचे परिणाम जे असतात ते आयातीवरील किंवा निर्यातीवर होतात. आता आयातीवर कशा प्रकारे अवमूल्यनाचे परिणाम होतात, तर ते कसे असतात की अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत भारतात वाढते. ओके. अवमूल्यनामुळे काय होतं की भारत जो आयात करणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांची किंमत भारतामध्ये वाढते. आणि निर्यातीवर परिणाम काय होतो की अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. ओके. आता मेन मुद्दा काय आहे की आयात निर्यात ही किंमत वाढते, कमी होते, जास्त होते, ते ठीक आहे, पण मुळात ह्याने फायदा काय होतो. आपण अवमूल्यन करतो तर ह्याचा फायदा काहीतरी झाला असेल, तर तो फायदा काय असतो की आयात महाग झाल्याने आयातदारांची आयातीची प्रवृत्ती जी असते ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते. ओके. आणि निर्यातीवर परिणाम काय होतो, तर निर्यातीमुळे भारतीय वस्तू परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करतील, त्यामुळे आपोआप निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होते. ओके. आता निर्यातीवर अवमूल्यनाचे परिणाम जास्त होतात. कसं काय, तर भारतीय वस्तू परदेशात स्वस्त वाटायला लागतात आणि परकीय आयातदार काय करतात की भारतीय वस्तूंची अधिक मागणी करतात, त्यामुळे आपोआपच आपली निर्यात वाढते. आणि आयातीवर परिणाम काय होतात, तर आयात महाग झाल्याने आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते. आता अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी देशाच्या आयात निर्यात वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात लवचिक असावी लागते. हा खूप 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 महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपली आयात निर्यात वस्तूची मागणी जी असते ती मोठ्या प्रमाणात म्हणजे लवचिक जर नसेल तर मग त्याबद्दल प्रॉब्लेम क्रिएट होतात. कारण की इथे आपल्याला आकारमान कमी करायचे आहे ना आयातीचे, आणि निर्यात वाढवायची आपली, तर लवचिक नसेल तर ते होणे शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला आपली आयात निर्यात लवचिक ठेवणं गरजेचं असतं. आता अवमूल्यनाचे प्रयोग जे असतात ते आत्तापर्यंत 3 वेळेस करण्यात आलेले आहेत. आता ह्यावर प्रश्न पडलेला आहे MPSCला की अवमूल्यन कधी करण्यात आलेलं आहे. त्यामुळं तुम्ही प्लीज अवमूल्यन कधी करण्यात आलं, कशाप्रकारे करण्यात आलं, ही गोष्ट जरा नीट लक्ष द्या. की 26 सप्टेंबरला 1949 या दिवशी 26 सप्टेंबर 1949 या दिवशी रुपयाचे अवमूल्यन डॉलरच्या संदर्भात 30.5% अवमूल्यन घडवून आणले. कधी, 26 सप्टेंबर 1949ला हे पहिलं अवमूल्यन आहे. 26 सप्टेंबर 1949 रोजी रुपयाचे अवमूल्यन डॉलरच्या संदर्भात 30.5% अवमूल्यन घडवून आणले. आता ते किती टक्के घडवून आणले हे सुद्धा परीक्षेला विचारतात, त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाऊंड
स्टर्लिंग संदर्भात नव्हते, ते फक्त डॉलरच्या संदर्भात होते. म्हणजे तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तूट कमी झाली होती आणि 1948 ते 1949मध्ये 185.1 कोटी रुपये होते. ते 1949 ते 50मध्ये 141.9 कोटी झाले व्यापार तूट. ओके, ह्या अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तूट कमी झाली. कशी? तर 1948 ते 49मध्ये 185.1 कोटी रुपये होती. ती 1949-50मध्ये 141.9 कोटी झाली. 1950-51मध्ये 49.6 कोटी झाली. 1951-52मध्ये 237.1 कोटी झाली, म्हणजे इथे वाढली. ओके, कोणी केलेलं? तत्कालीन अर्थमंत्री कोण होते? तर जॉन मथाई होते. ओके, आणि किती केलेली? 30.5%. आणि ते कोणाच्या बाबतीत? डॉलरच्या बाबतीत केली. ती पाऊंड स्टर्लिंगच्या संदर्भात ती नव्हती. आणि दुसरे अवमूल्यन कधी करण्यात आले? तर 2 जून 1966 रोजी रुपयाचे अवमूल्यन अमेरिकेत डॉलर व इतर हार्ड युरोपियन चलनाच्या संदर्भात 36.5% घडवून आणण्यात आले. तत्कालीन अर्थमंत्री सचिन चौधरी होते. अवमूल्यनाचे उद्दिष्ट काय होते? तर भारताची हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे, भारताची निर्यात वाढवणे आणि भारताचा व्यापार तोल कमी करणे. ओके, आणि ह्या अवमूल्यनाचा परिणाम काय झाला? दुसऱ्या अवमूल्यन 6 जून 1966मध्ये करण्यात आले. आणि दुसऱ्या अवमूल्यनाचा परिणाम असा झाला की अवमूल्यनामुळे भारताची निर्यात वाढली, मात्र दुष्काळी वर्षामुळे अन्नधान्याची आयात करावी लागली आणि व्यापार तूट कमी झाला नाही. म्हणजे दुसरे अवमूल्यन जे होते ते आपले अयशस्वी ठरले. आता मग त्यानंतर तिसरे अवमूल्यन करण्यात आले. त्यामध्ये जुलै 1991मध्ये रुपयाचे अवमूल्यन 3 टप्प्यात करण्यात आले. जगातील महत्त्वाच्या चलनात डॉलर, पाऊंड, मार्क, येन आणि फ्रँक इत्यादी घडवून आणण्यात आले. म्हणजे ह्या 4-5 चलनामध्ये अवमूल्यन घडवून आणण्यात आले. तत्कालीन वित्तमंत्री कोण होते? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 3 टप्प्यात केले. आता हे टप्पे किती टप्प्यामध्ये कसं होत होतं ते परीक्षेला विचारतात. म्हणजे 1 जुलैमध्ये 9.5% अवमूल्यन केलं, 3 जुलैमध्ये 10 ते 10.78% अवमूल्यन केलं आणि 15 जुलैमध्ये 2% अवमूल्यन केलं. अशा प्रकारे जवळपास 20% अवमूल्यन केले. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आयोगाने STIला प्रश्न विचारलेला आहे की एकूण किती टक्के अवमूल्यन करण्यात आले? तर जवळपास 20% आणि ॲप्रॉक्सिमेटली 18% अवमूल्यन करण्यात आलं होतं. भारताचा परकीय चलनसाठा. आता भारताचा परकीय चलनसाठा ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी परकीय चलनसाठ्यावरून कशाचा अंदाज येतो ते पाहणं गरजेचं आहे. तर परकीय चलनसाठ्यावरून आपल्याला देशीय अर्थव्यवस्थेच्या बाह्यस्थितीचा अंदाज येतो. ओके, कशाचा अंदाज येतो? परकीय चलनसाठ्यावरून देशीय अर्थव्यवस्थेचा बाह्यस्थितीचा अंदाज येतो. देशाच्या परकीय चलनसाठ्यात कशाचा समावेश होतो? तर देशाच्या परकीय चलनसाठ्यामध्ये RBIकडील परकीय चलन मालमत्ता, RBIकडील सोन्याचा साठा, SDR म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट्स आणि तिसरं म्हणजे IMFकडील आरक्षित निधी. ओके, भारतीय परकीय चलनसाठ्यात तर मुख्यतः कशाचा परिणाम असतो? तर RBIने परकीय चलन बाजारात केलेल्या हस्तक्षेपाचा परिणाम असतो. आता हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न परीक्षेला विचारले जाणार नाहीत, पण हे तुम्हाला माहिती असावेत ह्यासाठी मी हे प्रश्नांद्वारे तुम्हाला सांगत आहे. ओके, हस्तक्षेप कशासाठी केला जातो? परकीय चलनसाठ्याचा स्तर मुख्यतः कशाचा परिणाम असतो? तर RBIने परकीय चलन बाजारात केलेल्या हस्तक्षेपाचा परिणाम असतो. तर हस्तक्षेप कशासाठी करतं? तर रुपयाच्या विनिमय दराच्या चढउतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा हस्तक्षेप केला जातो. ओके, अशा हस्तक्षेपामुळे कोणत्या चलनाचा वापर केला जातो? तर डॉलर आणि युरो ह्या चलनाचा वापर केला जातो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. RBIच्या ताब्यातील परकीय चलनसाठा अमेरिकन डॉलर, युरो, पाऊंड, ऑस्ट्रेलियन डॉलर, जपानी येन यासारख्या प्रमुख चलनात ठेवला जातो. आता एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जर तुम्ही सरळ सेवा देत असाल तर मग आता MIDCच्या एक्झामला सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न होते की जपानचं चलन कोणतं आहे किंवा श्रीलंकेचं चलन कोणतं आहे किंवा इतर जर्मनीचे चलन कोणतं आहे, अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर मग जपानचा प्रश्न आला होता बघा, जपानला कुठल्या प्रकारचा आहे? तर जपानी येन वगैरे असे प्रश्न आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की चलनं कुठल्या देशाचे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या MPSCसाठी नाही, पण जे विद्यार्थी सरळ सेवा करत आहेत, जे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो आहे की प्रश्न विचारतात. ओके, यासारख्या प्रमुख चलनात ठेवला जातो. मात्र परकीय चलनसाठा केवळ अमेरिकन डॉलरच्या संदर्भात मोजला जातो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.
ठीक आहे. परत एकदा मी सांगतो, RBIच्या ताब्यातील परकीय चलनसाठा हा अमेरिकन डॉलर, युरो, पाऊंड, ऑस्ट्रेलियन डॉलर, जपानी येन यासारख्या प्रमुख चलनात ठेवला जातो. मात्र परकीय चलनसाठा केवळ अमेरिकन डॉलरच्या संदर्भातच मोजला जातो. ओके, आता पुढे पाहून घ्या भारताचा परकीय चलनसाठा. भारताचा परकीय चलनसाठा 1950-51 मध्ये 2.161 म्हणजे सगळ्यात कमी होता. 1950-51 मध्ये परकीय चलनसाठा. मार्च 1991 मध्ये 5.8 अब्ज डॉलर म्हणजे सर्वात कमी आला होता. 19 डिसेंबर 2003 मध्ये 100 BD आणि 6 एप्रिल 2007 मध्ये 200 BD आणि 29 फेब्रुवारी 2008 मध्ये 300 BD अशा प्रकारे तो वाढत गेला. मे 2008 मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे 314.6 BD. त्यानंतर तो घटला. ओके, परकीय चलनात सर्वाधिक वाढ 2007 ते 8 मध्ये. मागील 2 वर्षात 2011-12 या वर्षात घट झालेली आहे. म्हणजे वाढ कधी झाली? 2007-8 मध्ये. असा प्रश्न विचारतात की परकीय चलनात सर्वाधिक वाढ कधी झाली होती? तर 2007-8 मध्ये वाढ झाली होती. आणि मागील 2 वर्षामध्ये 2011-12 आणि 2012-13 या वर्षात घट झाली आहे. हे म्हणजे हे काय जे पॉईंट आहेत म्हणजे कसं असतं की मोस्ट ऑफ बॉक्समध्ये जे काही गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात, जेणेकरून आपल्याला समजतं की कशा प्रकारे प्रश्न विचारतात. हे बॉक्समधलं खास करून MPSC विचारते. ओके, हे झाली पहिली गोष्ट. आणि एक ट्रिक आहे म्हणजे प्रश्न सोडवताना इकॉनॉमिक्स जर तुम्ही ॲनालिसिस चांगल्या प्रकारे करत असाल तर एक ट्रिक आहे. इकॉनॉमिक्सचे प्रश्न कशा पद्धतीने टॅकल करायचे, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत नाहीत किंवा ज्या प्रश्नांबद्दल आपण शुअर नसतो त्या प्रश्नांची उत्तरं आपण कशा प्रकारे टॅकल करायची, ही ट्रिक जी आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी म्हणजे आपलं लेक्चर झाल्यानंतर एकदम फ्री माइंडने मी तुमच्याशी शेअर करेल. त्यामुळे आता लेक्चरकडे लक्ष द्या आणि त्यानंतर मी तुम्हाला ती ट्रिक सांगेल. ओके, खूप ट्रिक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे निदान तुमचे 2-3 मार्क्ससुद्धा त्या ट्रिकने येतील ह्याची मी गॅरंटी देतो. ओके, तर आता लेक्चरकडे आपण लक्ष देऊया. ऑगस्ट 2018 मध्ये भारत हा जगातील 8व्या क्रमांकाचा सर्वाधिक परकीय चलनसाठी असलेला देश म्हणजे युरोझोन व हाँगकाँग वगळता ठरला. ओके, ऑगस्ट 2018 मध्ये भारत हा जगातील 8व्या क्रमांकाचा सर्वाधिक परकीय चलनसाठा असलेला देश ठरला. सर्वाधिक साठा असलेला चीन आहे, जपान आहे आणि स्वित्झर्लंड हे पहिले 3 देश आहेत. हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला विचारणार चढत्या क्रमानुसार, उतरत्या क्रमानुसार किंवा पहिले 5 देश कोणते अशा प्रकारे विचारणार. आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहिले देश आहेत चीन, जपान, स्वित्झर्लंड. याचा परकीय चलनसाठा विचारणार नाहीत पण त्यांचा क्रम विचारणार. चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि भारत कितव्या क्रमांकाला आहे? तर 8व्या क्रमांकाला आहे. ओके, RBIने IMF कडून सोने खरेदी केले. आता हा मॅटर काय आहे तो पाहून घेऊया आपण. सप्टेंबर 2009 मध्ये IMFने आपले वित्तीय संसाधने वाढवण्यासाठी कमी उत्पन्न गटातील देशांना आर्थिक मदत करता यावी यासाठी 403.3 टन सोने विकण्याचा निर्णय घेतला. ओके, यापैकी 200 टन RBIने 6.7 अब्ज डॉलर खर्च करून विकत घेतले. RBI जवळील सोन्याचा साठा ते 357.7 वरून 557.7 झाला. अशा प्रकारे भारत हा जगातील सर्वाधिक सरकारी सोने धारण करणारा 10वा देश आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही स्टार करा. म्हणजे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा सुद्धा की अशा प्रकारे म्हणजे भारत हा जगातील सर्वाधिक सरकारी सोने धारण करणारा 10वा देश आहे. आणि ते सोने किती घेतलेलं? IMF कडून विकत घेतलेलं आणि 200 टन RBIने म्हणजे 6.7 अब्ज डॉलर खर्च करून विकत घेतला. आता परकीय भांडवल. आता परकीय भांडवलमध्ये काय असतं की खाजगी परकीय भांडवल आणि सार्वजनिक परकीय भांडवल असते. तर खाजगी परकीय भांडवलमध्ये FDI असते, परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक असते. त्यामध्ये FPI, ADR आणि GDR असते. म्हणजे अमेरिकन डिपॉझिट रिसिप्ट्स, ग्लोबल डिपॉझिट रिसिप्ट्स असतात. आणि सोबतच आता सार्वजनिक राष्ट्रीय परकीय भांडवलमध्ये बिलेटरल हार्ड लोन्स, बिलेटरल सॉफ्ट लोन्स, लॅटरल सॉफ्ट लोन्स वगैरे म्हणजे कर्ज व अनुदान स्वरूपामध्ये सार्वजनिक परकीय भांडवल असते. सार्वजनिक परकीय भांडवलमध्ये मुळात जर पाहायला गेलं तर हे भांडवल कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात असते. द्विपक्षीय कर्ज म्हणजेच हार्ड
ठरलेल्या दराने व ठरलेल्या कालावधीसाठी दिलेले कर्ज असतं. आणि द्विपक्षीय सुलभ कर्ज म्हणजे USA आणि भारतामध्ये. आता तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे ज्यावेळेला दुष्काळ आला होता त्यावेळेला PL 480 या कायद्यानुसार आपल्याला गहू आयात करत होते. ते गहू जे होते म्हणजे ते सांगतात की जे डुकरांचं जे गहू होतं ते गहू आपल्याकडे आयात केला जायचा. डुकरांच्या खाण्याचं जे गहू होतं ते PL 480च्या कायद्यानुसार आपल्याकडे पाठवलं जायचं. त्याला द्विपक्षीय सुलभ कर्ज म्हणतात. आणि द्विपक्षीय कर्ज हार्ड जे असतं ते ठरलेल्या दराने व ठरलेल्या कालावधीसाठी दिलेले कर्ज असतं. आता बहुपक्षीय कर्ज जे असतं ते IMF, WB, UNDP यांनी दिलेले कर्जे असतात. ओके. विदेशी मदत म्हणजे काय असतं तर बंधनमुक्त मदत असते. बंधनयुक्त मदत अशा प्रकारच्या 2 पद्धतीच्या या विदेशी मदत आहेत. म्हणजे त्यामध्ये काहीतरी बंधनं असतात. आता FDI आणि FDI आणि FII यातील फरक काय असतो तर खूप सोपा आहे मित्रांनो. म्हणजे याच्यासारखा मी तुम्हाला ह्या अगोदर कधी समजावून सांगितलं नसेल, एवढा तो सोपा आहे. FDI म्हणजे काय असतं की ही गुंतवणूक जी असते ती भारतात प्रकल्प व मशिनरी निर्माण करण्यासाठी वापरण्यात येते. FDI अशा मालमत्तेवर परकीय गुंतवणूकदाराचे पूर्ण कायदेशीर नियंत्रण किंवा मालकी असते. ओके, हा झाला आपला पहिला मुद्दा. आता FII म्हणजे काय असतं तर या गुंतवणुकीला पोर्टफोलिओ गुंतवणूक तसेच इंटेरियर गुंतवणूक असेही म्हणतात. आता परकीय गुंतवणूकदाराने भारतीय कंपन्यांच्या संख्यांमध्ये शेअर्स किंवा डिबेंचर्स इत्यादी गुंतवणूक केल्यास तिला परकीय किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक असे म्हणतात. ओके. आता गुंतवणूक करण्याचे स्वरूप कशा पद्धतीचे असते FDIचे तर FDIचे गुंतवणूक करण्याचे स्वरूप असते ते परकीय कंपनीची शाखा किंवा संलग्न संख्या स्थापन करून किंवा परकीय कंपनीचे भारतीय कंपनीबरोबर कोलॅबोरेशन करून त्यासाठी इंडियन कंपनीकडून 10% शेअर्स विकत घ्यावे लागतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. गुंतवणूक करण्याचं स्वरूप कसं असतं की परकीय कंपनीची शाखा किंवा संलग्न संख्या स्थापन करून किंवा परकीय कंपनीचे भारतीय कंपनीबरोबर जे कोलॅबोरेशन असतं ते करून त्यासाठी इंडियन कंपनीकडून 10% शेअर्स विकत घ्यावे लागतात. ओके. आता FII मध्ये काय असतं की परकीय गुंतवणूकदाराने भारतीय कंपन्यांच्या रोख्यांमध्ये शेअर्स किंवा डिबेंचर्स इत्यादी गुंतवणूक केल्यास तिला परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक असे म्हणतात. अशा रोख्यांना भारत सरकारने हमी दिलेली असते. शेअर्स विकत घेणाऱ्या गुंतवणूकदाराचे मात्र भारतीय उद्योगांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण मालकी निर्माण होत नाही. हे बघा तुम्ही लक्षात घ्या की भारतीय गुंतवणूकदारांचे म्हणजे भारतीय उद्योगांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण मालकी निर्माण होत नाही. त्यांना फक्त लाभांश मिळवण्याचा अधिकार असतो. अप्रत्यक्ष गुंतवणुकीत FII, ADR, GDR समावेश असतो, यांचा समावेश असतो. म्हणजे FII म्हणजे काय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, ADR म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स आणि GDR म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट्स. ओके. आता FDI मध्ये काय काय असतं तर पहिल्यांदा आपण FII कंप्लीट करूयात. याच्या सहाय्याने भारतीय कंपन्यांना परदेशी भांडवल बाजारातून भांडवल उभारणी करता येते. अशा रोख्यांना भारत सरकारने हमी दिलेली असते. ओके. तर FDIला काय असतं की ऑटोमॅटिक रेट्स असतात, ऑटोमॅटिक रूट असतात, गव्हर्नमेंट अप्रुव्हल रूट असतात. आता ऑटोमॅटिक रूटमध्ये याद्वारे अनेक क्षेत्रांमध्ये 100% FDI संमत करण्यात आली आहे. याद्वारे FDI करण्यासाठी भारत सरकार RBIची पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नाही आहे. मात्र गुंतवणुकीनंतर इनवर्ट रेमिटेन्सेस प्राप्त होण्यास सुरू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत RBIच्या संबंधित विभागीय कार्यालयास गुंतवणुकीची अधिसूचना देऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आता गव्हर्नमेंट अप्रुव्हल रूट काय असतो तर ज्या क्षेत्रांमध्ये AR संमत नाही अशा क्षेत्रांमध्ये GARद्वारे म्हणजे अप्रुव्हल रूटद्वारे गव्हर्नमेंट अप्रुव्हल रूटद्वारे सरकारची पूर्वसंमती आवश्यक आहे. त्याबाबत सरकारला शिफारस करण्यासाठी परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळ स्थापन करण्यात आली आहे. ओके. तर FIPB रद्द करण्यात आली. तर FIPB कधी रद्द करण्यात आली तर एप्रिल 2017मध्ये. आत्ता परकीय गुंतवणूक 5,000 कोटी रुपयापेक्षा कमी असेल तर संबंधित मंत्रालय देईल आणि जर असेल तर पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली आर्थिक कामकाज कॅबिनेट समिती संमती देईल. ओके.
FIPBसाठी. म्हणजे आता परकीय गुंतवणूक जी काय आहे ती 5,000 कोटी रुपयापेक्षा कमी असणार आहे, पण त्याला संबंधित मंत्रालय देईल किंवा आर्थिक कामकाज कॅबिनेट समिती देईल, तीही पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली. आता हे जरा करंटशी निगडीत जे काही आपले प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांवर डिपेंड आहे. म्हणजे एप्रिल 2000 ते जून 2018 दरम्यान भारतात झालेल्या एकूण FDI मध्ये ओके हे करंटशी रिलेटेड आहे. जर प्रश्न विचारला तर करंटशी रिलेटेड आहे त्यामध्ये, किंवा इकॉनॉमिक्समध्ये खास करून कंबाईनसाठी असे प्रश्न विचारले जातात. तर कोणत्या देशात सर्वाधिक FDI मध्ये भारतात झालेले एकूण FDI, तर कोणत्या देशात जास्त झालं होतं, तर देशामध्ये पाहायला गेलं तर मॉरिशियस, सिंगापूर, जपान आणि इंग्लंड. आणि याची टक्केवारी पाहायला गेली तर मॉरिशियसमध्ये 33%, सिंगापूरमध्ये 19%, जपानमध्ये 7.1% आणि इंग्लंडमध्ये 7%. 2000 ते 2018 मात्र इंग्लंड 4थ्या रँकवर गेला तर जपान 3ऱ्या रँकवर गेला आणि बाकी सगळे सारखेच आहेत. आता कोणत्या वस्तूची म्हणजे सेवा क्षेत्र यामध्ये हाय लेवलला आहे म्हणजे 18%, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर 8%, दूरसंचार 8%, बांधकाम 6%. आणि जर प्रादेशिक स्तरावर विचार करायला गेलं तर RBIच्या कोणत्या प्रादेशिक कार्यालयात सर्वाधिक आहे FDI, तर जून 2018पर्यंत मुंबईमध्ये 30%, नवी दिल्लीमध्ये 20%, बँगलोरमध्ये 8% आणि चेन्नईमध्ये 7%. ओके, जर असं विचार करायला गेलं तर. आणि 2000 ते 2018पर्यंत सेवा क्षेत्र, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, दूरसंचार आणि बांधकाम. म्हणजे ह्यावर प्रश्न असतो की 2000 ते 2018 दरम्यान भारतात झालेल्या कोणत्या वस्तूची एकूण FDI मध्ये समावेश आहे, तर 2000 ते 2018पर्यंत सेवा क्षेत्रे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, दूरसंचार आणि बांधकाम हे क्रमवाईज आहे. ओके, तर क्रमवाईज जर त्यांनी विचारलं तर अशा प्रकारचं आहे. आता FDI ही 2015-16मध्ये सिंगापूरने मॉरिशियसला मागे टाकून प्रथम क्रमांकावर आले. म्हणजे सिंगापूर, मॉरिशियस, अमेरिका आणि नेदरलँड. 2016मध्ये मॉरिशियस, सिंगापूर, जपान आणि नेदरलँड. आणि 2017-18मध्ये मॉरिशियस, सिंगापूर, नेदरलँड आणि अमेरिका. आता जर तुम्ही ॲनालिसिस केलं प्रश्नपत्रिकांचं तर तुम्हाला समजून येईल की 2017, 18, 19चं ॲनालिसिस केलं तर 2017ला प्रश्न विचारले होते 2013-14चे, 2018ला विचारले 14-15चे, 2019ला विचारलं की 16-17चे आणि आत्ता जर विचारायला गेलं तर आत्ता विचारणार 17-18चं. हमखास मी लिहून देतो, माझं स्वतःचं ॲनालिसिस आहे मित्रांनो. 2017-18चं विचारणार, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा मॉरिशियस, सिंगापूर, नेदरलँड, अमेरिका. आता कुठलाही जे काही अहवाल वगैरे काही असेल तर 2017-18चं इकॉनॉमिक्समध्ये खास करून 2017-18चंच विचारणार. विविध देशात FDI मर्यादा, तर विविध देशामध्ये FDIची मर्यादा अशा प्रकारची आहे की प्रतिबंधित FDIसाठी अणुऊर्जा, लॉटरी व्यवसाय, जुगार व सट्टेबाजी, चीट फंड्स, निधी कंपन्या, TDR ह्यांचा वापर, गृहनिर्माण व रिअल इस्टेट व्यवस्था, तंबाखू, पर्यायी पदार्थांपासून तयार. 26% पर्यंत संमती करण्यात आलेली आहे. तर ती संमती संरक्षण उत्पादन, FM रेडिओ, प्रिंट मीडिया, बातम्या, चालू घडामोडी, विषय, वर्तमानपत्र जे काही आहेत त्यांच्यापर्यंत 26% संमती आहे. ओके, 49% समिती पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी आहे. केबल नेटवर्क, DTHमध्येच केबल नेटवर्क येतं. शेड्यूल्ड हवाई सेवा वाहतूकमध्ये 100%, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, खाजगी सुविधा सेवा, FM रेडिओ, पेन्शन क्षेत्र. आणि 74% पर्यंत संमती आण्विक खनिजे, पेट्रोल मार्केटिंग, नॉन शेड्यूल हवाई वाहतूक सेवा, उपग्रह प्रस्थापन व कार्यचालन, दूरसंचार सेवा आणि खाजगी बँका. तर 100% पर्यंत संमती जी काय आहे ती सिंगल ब्रँड, रिटेल ट्रेड, घाऊक बाजार, जाहिरात, विमानतळे, अल्कोहोल, गोल्ड, स्टोरेज, ऊर्जा, फिल्म, हॉटेल, पर्यटन, मेट्रो ट्रेन्स, खाणकाम व शोध इत्यादींसाठी आहे. ओके, तर विविध देशात FDI मर्यादा अशा असतात. तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण की या गोष्टी लक्षात राहणार नाही आहेत मला माहिती आहे, पण परीक्षेला कदाचित विचारू शकतील. आता प्रतिबंधित केलेले काय काय आहे FDIसाठी, कोणत्या गोष्टींवर प्रतिबंधित आणलेली आहे, तर सिगार, चिरूट, सिगॅरिलो, सिगारेट, कृषी क्षेत्रामध्ये फुलशेती, फळशेती, बियाणे विकास, पशुसंवर्धन, मत्स्यशेती, नियंत्रित परिस्थितीत भाज्या, मशरूम इत्यादीची लागवड वगळता. ओके,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉवर एक्सचेंज 49% जे काय आहे ते पॉवर एक्सचेंज परकीय एअरलाईन्सद्वारे गुंतवणूक म्हणजे वरच्या स्लाईडवरचं आहे हे. ओके. आणि 100% वरच्या स्लाईडवर जे होतं 100% संमती, तर त्यामध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायुशोध, औषधे, घातक रसायने, मर्चंट बँकिंग, चहा व कॉफी, मळे, भाग विमेकरी सेवा, पोस्टल सेवा, कुरिअर सेवा, रस्ते, महामार्ग, बंदरे, हेलिकॉप्टर सेवा, इंडस्ट्रियल पार्क्स. ओके. 20% संमती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देण्यात आलेली आहे. ओके. 20%पर्यंतची संमती. आता भारतातील परकीय कर्ज, तर भारतातील परकीय कर्जाचे आकडे दर 3 महिन्यांनी प्रकाशित केले जातात. आता यावर प्रश्न पडू शकतो की भारतातील परकीय कर्जांचे आकडे दर किती महिन्यांनी प्रकाशित केले जातात, तर दर 3 महिन्यांनी प्रकाशित केले जातील. यातील पहिल्या व चौथ्या तिमाहीत RBI मार्फत मार्च 2018च्या शेवटी भारतातील परकीय कर्ज टाकलं जातं आणि दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत वित्त मंत्रालयामार्फत प्रकाशित केले जातात. म्हणजे पहिल्या व चौथ्या तिमाहीमध्ये RBI असतं आणि दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीमध्ये वित्त मंत्रालय प्रकाशित करतं. ओके. परकीय कर्ज. तर मार्च 2018च्या शेवटी भारतावरील परकीय कर्ज $529.7 अब्ज इतके झाले होते आणि गेल्या काही वर्षात अल्पकालीन तसेच दीर्घकालीन रकमेत सतत वाढ होत आहे. तर हे कर्ज GDPच्या 20.5% आहे. अल्पकालीन जे कर्ज आहे ते 19.3% आहे. दीर्घकालीन कर्ज आहे ते 80.7% आहे. ऋणसेवा गुणोत्तर 7.5% आहे. हे सगळं लक्षात ठेवा. फॉरेक्स कव्हर ऑफ एक्सटर्नल डिपार्टमेंट 80.2% आहे. हे प्रमाण 100%पेक्षा कमी असण्याचा अर्थ असा होतो की देशाच्या परकीय चलनसाठ्यापेक्षा देशाच्या एकूण कर्जाचे प्रमाण अधिक होणे होय. ओके. इथे लक्ष द्या. म्हणजे हे प्रमाण 100%पेक्षा कमी असण्याचा अर्थ असा आहे की देशाच्या परकीय चलनसाठ्यापेक्षा देशाचे एकूण कर्जाचे प्रमाण अधिक होणे. म्हणजे 2009 अखेर 112.1% होतं, तर मार्च 2018पर्यंत 80.2% म्हणजे पुन्हा एकदा कमी झालेलं आहे. गेल्या काही वर्षापासून एकूण परकीय कर्जापैकी सरकारी कर्जाचे प्रमाण साधारणतः कमी होत आहे, तर गैरसरकारी कर्जाचे प्रमाण वाढत आहे. सरकारी कर्जाचे प्रमाण किती आहे, तर 18.5% आहे, तर गैरसरकारी कर्जाचे प्रमाण 81.5% आहे. यावर प्रश्न असणार हमखास, त्यामुळं तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा. भारताच्या कर्जबाजारी देशांपैकी